श्री स्वामी समर्थ मंडळी. तर कृषीचे पप्पाचं चालू होतं माझ्यासाठी खिचडी भात बनव, तर त्यांच्यासाठी ना दुपारी भात बनवलेला होता. माहेरी ना मी गावात राहत होते आणि सासरी ना आम्ही रानात राहतो. रानात राहण्याचे किती सारे फायदे आहेत ते तुम्हाला मी दाखवते. इकडे ना सासूबाई मुळे लावत होत्या आणि क्रिशूला ना मोकळ्या मैदानात खेळायला ना खूप आवडतं. ती त्यांच्या मागच फिरत होती. तर आम्ही ना इथे कांद्याच्या बियासाठी डोंगळे लावलेले होते आणि त्याच्या शेजारी ना लसूण पण लावलेला होता आणि त्याच्यामध्येच मेथी पालक टाकलेला होता. रानात राहण्याचा हाच तर मोठा फायदा आहे. एकदम ताज्या भाज्या आणि फळे खायला मिळतात. हे आंब्याच्या आणि सीताफळाची झाडे मी मागच्या वर्षी लावलेले आहेत. खरं तर मला त्यांना कलम करायचं होतं पण राहूनच गेलं. गावाकडे आणि रानात राहतो म्हटल्यावर जनावरे तर असतातच. तर या आमच्या दोन्ही मायलेकी आहेत आणि आमच्या फॅमिलीमध्ये ना 4 पिढ्या आहेत. माझे सासू सासरे, आजी सासू सासरे आणि आम्ही दोघं आणि आमचे 2 पिल्लं. 8 जणांची आमची फॅमिली आहे. शंभू झोपलेलं होतं त्यामुळे संध्याकाळचा स्वयंपाक मी लगेचच बनवून घेतला. तर मी ना ताजी मेथीची भाजी बनवलेली होती. आमच्या म्हाताऱ्यांना दातं नाहीत त्यामुळे ना पातळच बनावे लागते. मला तर कोरडे आवडते पण बाळातीन असल्यामुळे मला पण पातळच बनावी लागते. चला मग पुन्हा भेटू.